गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठ 13वा आमचा वर्ग. सुविचार काय आहे बघा. स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग. बघा, या पाठाच्या माध्यमातून आपण वर्ग म्हणजे शाळेत रमणार आहोत. थोडी कल्पना करणार आहोत आणि आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आपण हा पाठ वाचला होता आणि समजून घेतला होता. तुम्हाला मी लिहायला सुद्धा सांगितला होता. आणि आपण शाळेला किती मिस करतो आहोत हे सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की ही ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला मी घरी करायला सांगितली ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला शाळेत करता आली असती, हो की नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मिळून मिसळून काम कसं करायचं हे आपल्याला घरी राहून शिकायचं आहे आणि करायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण या पाठावरचे शब्दार्थ बघणार आहोत आत्ता आणि प्रश्नोत्तर बघणार आहोत. तर या पाठामध्ये किती विद्यार्थी आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय काय काम केलेलं आहे हे मागच्या पिरियडला मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं, हो की नाही. आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत म्हणजेच लिहायची आहेत. तर लक्ष द्या. आधी मी शब्दार्थ वाचून दाखवते इंग्लिश आणि मराठीमध्ये आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रश्नोत्तर वाचून दाखवते. ठीक आहे. लक्ष द्या. हे बघा, हे शब्दार्थ आहेत. बघा, मी आय ॲम, मी आय ॲम. तिसरी थर्ड, तिसरी थर्ड. वर्ग क्लासरूम, वर्ग क्लासरूम. साफ क्लीन, साफ क्लीन. उघडणे टू ओपन, उघडणे टू ओपन. खिडकी विंडो, खिडकी विंडो. झाडू ब्रूम, झाडू ब्रूम. झाडणे टू स्वीप, झाडणे टू स्वीप. जिना स्टेअरकेस, जिना स्टेअरकेस. कचरा रबिश, कचरा रबिश. भरणे टू फिलअप, भरणे टू फिलअप. बाके म्हणजे बेंचेस, बाके म्हणजे बेंचेस. पुसली क्लीन्ड, पुसली क्लीन. बघा, लक्ष द्या. हे 13 शब्दार्थ आहेत. अजून शब्दार्थ आहेत बघा, लक्ष द्या. 14वा बघा. कपाट कपबोर्ड, कपाट कपबोर्ड. फळा ब्लॅकबोर्ड, फळा ब्लॅकबोर्ड. सुविचार गुड थॉट, सुविचार गुड थॉट. खडू चॉक, खडू चॉक. दरवाजा डोअर, दरवाजा डोअर. आनंद एन्जॉयमेंट किंवा हॅपीनेस, आनंद एन्जॉयमेंट किंवा हॅपीनेस. असे हे सगळे शब्दार्थ तुम्हाला वहीत सुंदर अक्षरात व्यवस्थित लिहून काढायचे आहेत. तुम्हाला कलर पेन्सिल तिथे यूज करावीशी वाटत असेल तर तुम्ही नक्कीच करायची आहे. ठीक आहे. आपली वही किती सुंदर दिसेल आणि आपल्याला वाचायची इच्छा झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. आता बघा, आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत. लक्ष द्या. बघा, ही प्रश्नोत्तर आहे. बघा, एक एक प्रश्न वाचणार आहे मी, तुम्हाला माझ्या मागून वाचायचं आहे. बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा, आपण पाठ समजून घेतला होता, वाचला होता. समजून घेण्यासारखं फक्त एकच आहे की याच्यात किती विद्यार्थी दिलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठलं कुठलं काम केलेलं आहे. आणि हा पाठ तुम्हाला अभ्यासाला देण्याच्या मागचा एकच उद्देश आहे जो मी मागे पण सांगितला होता. आता परत एकदा सांगते की कुठलंही काम जर मिळून केलं तर सोपं होतं आणि लवकर होतं आणि मिळून काम करण्याची सवय लागते. म्हणजे इट्स अ शेअरिंग पार्ट. ओके. बघा, लक्ष द्या. वर्ग कोणी उघडला, वर्ग कोणी उघडला. वर्ग धनुने उघडला, वर्ग धनुने उघडला. दुसरा प्रश्न बघा. खिडकी कोणी उघडली, खिडकी कोणी उघडली. खिडकी एरिनाने उघडली, खिडकी एरिनाने उघडली. वर्ग कोणी झाडला, वर्ग कोणी झाडला. बघा, वर्ग मनीषने झाडला, वर्ग मनीषने
झाडला. चिनप्पाने काय झाडले? चिनप्पाने काय झाडले? आता हा प्रश्न चिनप्पाने काय झाडले. आता बघा याच्यात किती कॅरेक्टर्स होते, प्रत्येक कॅरेक्टर्स कसं व्यवस्थित काम करताय असं चित्रात आपण बघितलं होतं ना. हां, तर चिनप्पाने काय झाडले? चिनप्पाने जिना झाडला. चिनप्पाने जिना झाडला म्हणजे जी जिना झाडते आहे ती चिनप्पा नावाची मुलगी आहे. जी खिडकी उघडते आहे ती एरिना आहे. आणि जिने वर्ग उघडला ती मुलगी आहे धनू. आणि ज्यानी वर्ग झाडला तो आहे मनीष. आता पाचवा प्रश्न बघा. कचरा कोणी भरला? कचरा कोणी भरला? कचरा फरीदा व मदनने भरला. बघा पाचवा प्रश्न मी परत एकदा रिपीट करणार आहे, लक्ष द्या. कचरा कोणी भरला? कचरा कोणी भरला? कचरा फरीदा व मदनने भरला. कचरा फरीदा व मदनने भरला. एकनाथने काय केले? एकनाथने काय केले? एकनाथने बाके व कपाट पुसले. एकनाथने बाके व कपाट पुसले. हे झाले 6 प्रश्न. आता 7वा प्रश्न बघा. फळ्यावर मीनाने काय लिहिले? फळ्यावर मीनाने काय लिहिले? फळ्यावर मीनाने सुविचार लिहिला. फळ्यावर मीनाने सुविचार लिहिला. कोणता सुविचार लिहिला असेल बरं? स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग. आता आपण पुस्तकात लिहिलेला आहे ना तो सुविचार, तोच लिहिला असेल. बघा 8वा प्रश्न. काशीनाथने काय केले? काशीनाथने काय केले? काशीनाथने दरवाजा पुसला. काशीनाथने दरवाजा पुसला. तर असे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला वहीत व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहून काढायचे आहेत. ठीक आहे. यानंतर आपण पुढे व्याकरणाचा पार्ट आहे थोडासा, तो सुद्धा आपण शिकणार आहोत. तर आजचा अभ्यास काय आहे तुमचा? कठीण शब्दार्थ आणि प्रश्नोत्तरे हे सगळं वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं आहे. लिहाल सगळेजण? व्हेरी गुड. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.